नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, 2024-25चं अतिरिक्त अर्थ बजेट आज सादर झालं आणि या अर्थ बजेटमध्ये महिलांसाठी 14 धडाकेबाज योजनांचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी कोणत्या योजना, कोणते निर्णय घेण्यात आले हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 यामध्ये महिलांसाठी ज्या विविध योजनांचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये पहिली योजना म्हणजे जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,000 असे 986 घरांना नल जोडणी पूर्ण राहिलेल्या 21,04,932 घरांसाठी हे काम प्रगतीपथावर केले जाणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला घरटी 3 गॅस म्हणजे प्रत्येक घराला 3 गॅस सिलेंडर मोफत देणार असे 52,16,412 लाभार्थी कुटुंबींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि त्यानंतरचं दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे लखपती दीदी। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना, बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयांवरून 30,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे। लखपती दीदी जी योजना आहे या योजनेअंतर्गत आता पहिल्या प्रत्येक गटाला 30,000 रुपये मिळणार आहेत। आणि ज्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट किंवा ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिलांना लखपती दीदी, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवलेले आहे। आणि यानंतरची योजना म्हणजे दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजीमध्ये नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव या क्रमाने करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महिलांसाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पीक ई रिक्षा। 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करले जाणार। यामध्ये 80 कोटी रुपये निधी वाटप केले जाणार। म्हणजे पिंक ई रिक्षा ह्या महिलांसाठी दिल्या जाणार, यासाठी तब्बल 80 कोटी रुपये खर्च करणार। आणि यानंतर जी महिलांसाठी दुसरी महत्त्वाची योजना महिला लघु उद्योगांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर महिला स्टार्टअप योजना। म्हणजे अखिल भारतीय स्तरावरती जे महासंमेलन होणार आहे याचे आयोजन सुद्धा महाराष्ट्रामध्ये केले जाणार आहे। महिलांचा उद्योग वाढावा, व्यवसाय वाढावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली जाणार आहे। आणि यानंतरची योजना म्हणजे आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंत कर्जावरील व्याजाचा परतावा दिला जाणार आहे। यासाठी तब्बल 10,000 रोजगार उपलब्ध केले जाणार आहे। आई योजनेअंतर्गत या सगळ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत। यानंतरची दुसरी महत्त्वाची योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क जे असतात त्यामध्ये 100% सवलत दिली जाणार आहे। अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची योजना या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेली आहे। यानंतरची योजना म्हणजे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह। या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयेवरून 25,000 रुपये केले जाणार आहे। महिलांसाठी ही योजना सुद्धा अतिशय महत्त्वाची, उपयुक्त असणार आहे। त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यांसाठी 78 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। रुग्णांची विशेषतः गरोदर माता बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिन्या मोफतपणे काम करणार अशी ही योजना किंवा अशी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। आणि यानंतरची योजना 2023-24 पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात केलेली आहे। मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये दिले जाणार। ही योजना 24-25 साठी अविरतपणे चालू असणार आहे।
यानंतरची पुढची सर्वात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर 10,500 रुपये दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपये वितरित करण्यासंदर्भात सर्वात मोठा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जे अतिरिक्त अर्थसंकल्प 2024 जे जाहीर केलं त्यामध्ये महिलांसाठी तब्बल 14 महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, अतिशय उपयुक्त महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला या योजनांची माहिती व्हावी यासाठी ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।